हॅलो एव्हरीवन, जय महाकाली सगळ्यांना. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आज आहे नागपंचमी. तर आम्ही तयार झालेलो आहे आणि चाललो आहे मंदिरात. तर इकडे बघा, आम्ही महालच्या प्रसिद्ध कल्याणेश्वर मंदिरात इथे दर्शनासाठी आलेलो आहे. तर आज ना मंदिरामध्ये अजिबात गर्दी नव्हती आणि ना पटकन आम्हाला दर्शन झालेलं आहे. तर आज नाही का काही खास बेत होता माझा, कारण आम्हा सगळ्यांचे उपवास होते बरं का. तर इथे बघा मंदिरात किती सुंदर सजावट केलेली आहे. आणि नंतर आम्हाला जायचं होतं डीमार्टमध्ये. तर एका ताईंनी ना कमेंटमध्ये असं काय बोललं होतं की ज्याचं उत्तर मला द्यायचं आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे बरं का. आणि इतके दिवस व्हिडिओ मी का नाही टाकत आहे त्याचं पण रिझन मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर काय होतं आहे ना, कधी कधी काही प्रॉब्लेम्स असतात म्हणून आपण व्हिडिओ नाही टाकू शकत आहे. तर ते लवकरच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये इथे सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. तर इथे बघा आम्हाला प्रसाद मिळाला होता, तो आम्ही प्रसाद खाल्ला. त्याच्यानंतर आम्ही गेलो डीमार्टमध्ये. तर मला ना काही किराणा वगैरे घ्यायचा होता. याला ना मॉप म्हणतात. पोचा नाही म्हणत. हे फक्त एज्युकेटेड लोकांनाच माहिती आहे की याला मॉप म्हणतात. तर ना आम्ही इथे कोमलची वाट बघतोय बरं का. पण कोमलला आधीच माहीत पडलेलं होतं. किती होतं धावताना? मला दिसलं होतं तुला धावताना. धावताना दिसलं होतं. तुम्ही तर खूप जोरात धावत होता. ही धावत होती अशी अशी घेत होती मी हे पप्पा. तर बघा घरी आलो आणि घरी मस्त असा मसाले भात बनवलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, जय महाकाली सगळ्यांना. तर आज बघा आहे सोमवार, तुम्ही बघितलंच असेल आधीच्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही मंदिरात वगैरे गेलेलो होतो आणि तिथून आलो. आता थोडं जेवण वगैरे बनवलं, झालं आमचं जेवण वगैरे. आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता थोडं तुमच्याशी बोलावं. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकलेला आहे ना. तर बऱ्याच मला व्हॉट्सअपवरती मॅसेजेस येत होते आणि काही कमेंट पण आलेल्या होत्या की ताई तू व्हिडिओ नाही टाकत आहे. तर आता कसं आहे तुम्हाला माहीतच आहे, मी मुंबईला गेलेली होती आणि मुंबईवरून आली. त्याच्यानंतर सगळं घर आवरलं मी, सगळं घर मला क्लीन करावं लागलं. कारण आमच्या इथे ना थोडा पाण्याचा इश्यू होता आणि मग त्याच्यानंतर सगळं म्हणजे पाऊस येत होता आमच्या इथे नागपूरला खूप. आणि जवळपास 9 ते 10 दिवस आम्ही तिथे होतो मुंबईला. तर ना घरामध्ये ना असं थोडंसं बुरशी आल्यासारखं आर्द्रता वगैरे होती. मला ते सगळे कपडे वॉश करावे लागले. सगळं घर मी डीप क्लीन केलेलं आहे बरं का. तर आता सगळी माझी कामं वगैरे झालेली होती. आता ऋतुजाचं कॉलेजचं पण रुटीन लागलेलं आहे. तर म्हटलं चला मी व्हिडिओ बनवते. आणि व्हिडिओ न बनवण्यामागचं पण एक रिझन होतं बरं का, खूप मोठं रिझन होतं. तर काय झालं तुम्हाला सांगते की आमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ना चिमणीने एका अंडी घातलेली होती. ते तुम्हाला मी ते स्क्रीनवरती दाखवेल. तर गाडीच्या डिक्कीमध्ये अंडी घातलेली होती आणि मी जेव्हा मुंबईला गेली ना तेव्हाच ते म्हणजे त्यांनी केलेलं होतं. आता आम्हाला काही माहीत नाही की असं काही होणार आहे म्हणून, नाही का. आता आम्हाला गाडीने बाहेर नेण्याचा सुद्धा म्हणजे इश्यू व्हायला लागला, काय सांगू तुम्हाला. तर गाडीच्या डिक्कीमध्ये अंडी घातली चिमणीने आणि मला मग कुठेच बाहेर जाता येईना. आणि आम्ही खूप खुश पण होतो की गाडीच्या डिक्कीमध्ये ना चिमणीने अंडी घातली. 1-2 नाही तर 3 अंडी होती बरं का गाडीच्या डिक्कीमध्ये. तर कसं ते एखाद्याचं घर असं उद्ध्वस्त करायचं, नाही का. तर आम्ही नाही का ते चिमणीची अंडी तशीच राहू दिली. त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जायला इश्यू येत होता. आणि मग आम्ही काय केलं, रिक्षाने वगैरे आम्हाला जिथे पण जायचं आहे आम्ही रिक्षाने वगैरे जात होतो. तर आता चिमणीची अंडी म्हणजे ते चिमणीने अंडी हे केलेली आहे. आता त्यातून पिल्ली वगैरे पण निघाली आणि एका पिल्ल्याला थोडा प्रॉब्लेम होता. तर आम्ही आता त्याला भरवत वगैरे पण होतो. स्क्रीनवरती तुम्हाला इथे दाखवेल आम्ही. तर कसं आहे ना, तुम्हाला माहीत असेल की थोडा आमचा नेटवर्क इश्यू पण होता. आणि एका ताईची कमेंट होती, तुम्हाला मी सांगते की त्या ताईचं असं म्हणणं की तुझ्याकडे पैसा आला तर तू काय काय म्हणाले ऋतू ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवेल. हां, तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्याकडे पैसा आला तर तुम्ही विसरून गेल्या. तर ताई असं काही नाही आहे की मी पैसा आला तर विसरून गेली वगैरे. तर तुम्हाला मी आता सांगते की मुंबईला मी कशासाठी गेली होती. आणि माझ्याकडे एवढा पण पैसा नाही आला आहे बरं का. मी जे माझं फोटोग्राफी वर्क आहे ना तेच मी म्हणजे कंटिन्यू करते आता. त्याच्यासाठीच म्हणजे मी मुंबईला गेलेली होती. मला एक ऑर्डर आलेली होती, ते पण माझ्या भावाच्या मित्राची बरं का. तर ते प्री वेडिंग होतं, त्याच्यासाठी आम्ही गेलेलो होतो. आणि तिथे शूट होतं छान. म्हणजे पाऊस पण यावेळेला नाही का आम्ही प्रार्थना केली होती, त्यांनी पण केली होती की असा खूप पाऊस नको यायला. तर काय व्हायचं तुम्हाला सांगते, पाऊस यायचा आणि पाऊस थांबायचा. इतकं सुंदर शूट केलं ना आम्ही त्यांचं, सांगते म्हणजे अगदी
काय सांगू तुम्हाला, एकदम मस्त असं शूट झालेलं आहे. आणि प्लस त्यांनी आम्हाला फिरवलं पण आहे बरं का. त्यांचं असं म्हण की इतके वर्ष तुम्ही आता कुठे फिरायला नाही गेले तर चला आम्ही तुम्हाला फिरवतो. तर त्यांनी आम्हाला फिरवलं. आणि तुम्हाला सांगते, जे काही आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो ना तुम्हाला की खाताना पिताना, तर जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम गेलेलो होतो ना मुंबईला, तर तेव्हा सगळं माझ्या भावाने केलेलं होतं बरं का. आणि ह्या वेळेला ज्यांचं शूट होतं ना, ज्यांच्याकडून मला ऑर्डर होती, त्यांनी आम्हाला खाऊ पिऊ घातलेलं आहे. तर ते म्हणे तुम्ही ताईंना म्हणे कंजूसपणा नका करू म्हणे, मुलांना तुम्ही सगळं व्यवस्थित खाऊ घाला म्हणे. कारण कसं आहे ना की मुलं बिचारी इतकी वर्ष झाले, ते व्हिडिओमध्ये त्यांनी बघितलेलं होतं किती त्रासात होते. तर त्यांनी स्पेशली मुलांना सांगून ठेवलं होतं, मुलांजवळ पैसे दिलेले होते की हे सगळं तुम्ही ना म्हणजे ह्या पैशाचं तुम्ही खाऊ खायचं. आणि कसं होतं तुम्हाला सांगते, तो पण म्हणजे बॅचलर राहतो ना, आता त्याच्याकडे पण काही असं कुक वगैरे नाही आहे की असं स्वयंपाकाची काही म्हणजे सोय नाही आहे. तर काय होत होतं ना की आम्ही काय करत होतो, कधी स्नॅक्स खात होतो, कधी वडापाव वगैरे खात होतो, कधी आम्ही रात्री जेवण करत होतो. मोस्टली आम्ही ना रात्री जेवण करत होतो बरं का. तर मागच्या वेळेला एवढं माझ्या भावाने ना आम्हाला एवढं नॉनव्हेज चारलं ना, तर आता ह्यावेळेला आम्हाला नॉनव्हेज बाहेरचं खायची अजिबात इच्छा नव्हती. स्पेशली मला ना कोकणी खायचं होतं, कोकणी जेवण. तर ते एकाच ठिकाणी मिळतं. आणि ह्यावेळेला आम्ही गेलो होतो ना, तर त्यांचं ते बंद होतं हॉटेल बरं का. तर आम्ही खाल्लेलं आहे, यावेळेला बरंच दाखवलं नाही. कारण काय तुम्हाला सांगते, यूट्यूबवरचे जे काही यूट्यूबर्स आहेत ना, तर त्यांना इतकी जलस फील होत आहे, तुम्हाला काय सांगते की अचानक हे कसे खायला लागले. आता सगळ्यांनाच प्रश्न पडेल, पण त्यांना स्पेशली खूप जळण होते बरं का, खूप जलस फील होत आहे. तर काय आता आम्ही इतके दिवस झाले, आता इतकं त्रासात माझ्या मुलांनी आयुष्य म्हणजे इतके वर्ष काढली बरं का. तर आता मी माझ्या मुलांना खाऊ घालते, तर त्यात काय प्रॉब्लेम आहे. तर आम्ही खातोय वगैरे ना, तर त्यांना त्या गोष्टीत ना खूप जलस फील होत आहे बरं का. तर आम्ही काही शॉप नाही करत आहे, काही दाखवत नाही. आमची जे पण काही आमची लाईफ सध्या सुरू आहे ते आम्ही दाखवत होतो. आता त्यांना जलस फील होत आहे किंवा त्यांना असं काही गोष्टी वाटत आहे, तर ते त्यांचा प्रश्न आहे बरं का. तर कसं आहे, आता मला शूटला जायचं होतं, तर त्यासाठी मला कपडे हवे होते. तर मी तेच कपडे थोडी ना घालून जाणार होती. आणि जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो ना, माझ्याकडे जे कुर्त्या वगैरे होत्या, त्या कॉटनच्या कुर्त्यासुद्धा मी घालू शकत नव्हती. कारण मुंबईचं वेदर ना इतकं म्हणजे बेकार आहे, तुम्हाला खरंच सांगते. सफोकेशन होतं तिथे. आणि असं पूर्ण घामाने ना भिजून जायचो आम्ही, खरं सांगते. तर मी जे आहे तेच टी शर्ट वापरत होती. आणि तुम्हाला माहीत आहे की मी बाकी वायफाय खर्च करतच नाही. मी अक्षरशः आत्ताही हा जो शर्ट घातला आहे ना, हा 100 रुपयेचा शर्ट आहे, 99 रुपीजचा शर्ट मी. आणि जे मी तुम्हाला सांगते, जे मी हे बनवते शॉर्ट्स वगैरे बनवते ना, शॉर्ट व्हिडिओ गाण्यांचे वगैरे, तर ते इन्स्टावर कपडे वगैरे दाखवते ना, तेच कपडे घालून मी हे करते. दुसऱ्यांसारखं नाही आहे आमचं की ते खूप शॉपिंग वगैरे दाखवतात करतात. आणि ॲक्च्युलीमध्ये ना शॉपिंग ब्लॉग त्यांचे असतात ना, पण ते खरेदीच नाही करत, माहिती आहे का. असं असतं, असे झोल असतात. पण आमची कंटेंट ना जी आहे ते आहे बरं का. आमचे कंटेंट आम्ही काय असं बनावट कंटेंट नाही बनवत. जे आमचं आयुष्य आहे ना, तेच आम्ही बनवतो. आणि जे आम्ही घालतो खातो पितो ते सगळं तुम्हाला क्लिअरली दाखवतो बरं का. तर आता मी जे आणि तुम्हाला एक माहीत असेल, मी ब्राऊन कलरचा एक टॉप घेतला, माहिती आहे. मी महालक्ष्मी माताच्या मंदिरात गेली होती. तर तो माहिती आहे का, टॉप कितीचा असेल तुम्ही सांगा बरं. अक्षरशः तो टॉप ना 200 रुपयेचा टॉप आहे, विचार करा. तर मी कशी आहे ना, पैसा आला तरी उत्मात करणारी नाही आहे. आणि सध्या काही माझ्याकडे एवढा पैसा नाही आलेला आहे. तर मी आता सध्या शूट करत आहे, शूट मला मिळत आहे, तर मी त्यातून आपलं घर खर्च वगैरे करते. असं काही खूप असं रोज आम्ही खातो असं नाही आहे. मला ना घरचं जेवायला आवडतं. घरी जेवण मी खूप छान बनवते, जे मला बाहेर हॉटेलमध्ये पण नाही मिळत बरं का. असं म्हणजे मला ना ती टेस्ट एवढी आवडत नाही. कधी कधी आवडतं, काही वेळेला मला पनीरच्या भाज्या वगैरे बाहेरचं खायला आवडतं. पण एरवी म्हणजे मला सगळं घरी बनवलेलं पाहिजे. आणि मी सगळं शिकली, A to Z शिकलेली आहे. कारण तुम्हाला माहीतच असेल, माझं आधी कुकिंग चॅनल होतं. मला एकसे एक डिश येतात बरं का. पण आता मी सध्या वेट लॉस करताय ना, तर त्यामुळे बनवत नाही आहे. घरचं खायला आवडतं मला, भाजी पोळी असं छान सॅलड वगैरे असं खायला आवडतं. आणि तेच खाऊन मी माझं वजन कमी करते आहे बरं का. खूप असं डाएट नाही करत आहे. मला एका ताईची कमेंट आली होती की ताई तू वजन कसं कमी केलं. तर मी घरचं खाऊन, मी भात सोडलेलं नाही, मी चपाती सोडलेली नाही आहे. आणि मी म्हणजे असं ना फार स्ट्रिक्ट डाएट नाही ठेवलेलं आहे बरं का माझं. मी जे माझं आहे ना रुटीन त्यातलंच मी खाते वगैरे. असं काही फारसं मी फॅन्सी ज्या डिशेस असतात ना त्या काही वगैरे जास्त बनवत नाही. मी आपलं आहे त्यातच करते. चपाती भात वगैरे खाऊनच मी माझं वजन कमी केलेलं आहे. आणि आता तुम्हाला सांगते, माझं वजन अजून थोडं वाढलेलं आहे. जे कमी झालं होतं ना
त्यामध्ये थोडंसं वाढ झालेली आहे, कारण आता मुंबईमध्ये आम्ही होतो ना, तर आम्ही खात होतो. तर काही वेळेला आम्ही भाजीपोळी खायचो, तर जवळपास आम्ही 8 ते 10 दिवस होतो. आणि त्यांनी आम्हाला छान फिरवलं पण बरं का. ज्यांचं शूट होतं ना, ते कपल म्हणजे त्यांनी आम्हाला फिरवलं. त्यांच्यासोबत आम्ही छान फिरायला गेलो. खूप मज्जा आली आम्हाला तिथे. हां, खूप छान ना, म्हणजे इतकी मज्जा आली तुम्हाला सांगते ना फिरून. आणि ना खरं म्हणजे ना आम्ही ना ते क्षण जगलो. आम्ही ते शूट नाही करत बसलो बरं का. आम्ही ह्यावेळेला ते म्हणे जाऊ द्या ना, म्हणे काय तुम्ही ते सारखं शूट करता. आणि माझ्या मोबाईलमध्ये ना ॲक्च्युली ना स्पेस नाही आहे बरं का. एवढे व्हिडिओ बनवून होते ना की ते मी टाकू नाही शकले. आणि ते डिलीट करायची पण इच्छा नव्हती बरं का. तर त्याच्यामुळे नाही का मग राहू दे म्हटलं. जे आपण ॲक्च्युलीमध्ये ना यूट्यूबवरचं कसं असतं ना, दिसलं काही तर चला काढा व्हिडिओ. ते ॲक्च्युलीमध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्ही ते क्षण जगतच नाही. तुम्ही फक्त आपलं व्हिडिओ काढण्यामध्ये असता. हे मी स्वतः माझा अनुभव सांगते तुम्हाला. तर की नाही मला ते आता नको वाटत होतं की चला आपण जे आलो आहे ना एन्जॉय करायला, तर एन्जॉय करूया. जे शूट आहे ते करूया. मागच्या वेळेला पण आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. ह्या वेळेला पण आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो तेव्हा हॉस्पिटलसाठी गेलो होतो. तेव्हा पण माझ्या भावाने मला खूप म्हणजे फिरवलं आम्हाला. आणि आम्ही पर्सनली पण आम्ही असं खूप फिरलो बरं का. एकटे पण आम्ही फिरलो. तर आता कसं आहे ना, ह्यावेळेला थोडंसं पावसाळ्यामधली आम्ही मज्जा केली बरं का. तर खूप छान वाटलं. आणि आता तुम्हाला सांगते की इतके दिवस मी व्हिडिओ का नाही टाकू शकत होती, तर तुम्हाला माहीतच आहे, मी सांगितलंच आता की घरातलं सगळं माझी आवरावर साफसफाई. आमच्याकडे म्हणजे ना पाण्याचा इश्यू आमच्याकडे इतका आला होता तुम्हाला सांगते. जवळपास मी रूम चेंज करून जेव्हा झालं ना, तर मध्यंतरी पण आम्हाला खूप प्रॉब्लेम आला. जवळपास 3-4 महिने झाले. उन्हाळ्यामध्ये आम्हाला इतका प्रॉब्लेम आला ना, मी कूलर वगैरे घेतला आणि इतका प्रॉब्लेम आला पाण्याचा. पण तुम्हाला सांगते ते देवाच्या कृपेने ना तो प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व झाला. आणि आता पण थोडा प्रॉब्लेम आलेला होता. पण मी विचार केला होता की चला म्हटलं प्रॉब्लेम येतो आहे सारखा पाण्याचा, तर मी रूम चेंज करते बरं का. पण आता कसं आहे ना, ते माझ्या गाडीच्या डिकीमध्ये चिमणीने अंडी घातलेली होती. तर म्हटलं जाऊ द्या, आता कसं आहे की ती पिल्ली होणार हे होणार, तर कुठे रूम चेंज करणार. तर मी आता रूम चेंज करायचं ना प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आणि तसं पण ना मी एवढं सगळं नाही करू शकत. म्हणजे आता मी वायफाय पण घ्या आणि मग नंतर रूम चेंज करा, एवढा किराया वगैरे. तर मी सध्या हा विचार केला की जिथे आहे आम्ही तिथे ठीक आहे. कारण सगळ्यात आधी माझ्या मुलांची ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यानंतर माझ्या मुलांचं एज्युकेशन आहे. तर आता माझी मुलं काही हे यूट्यूबमध्ये वगैरे करिअर नाही करणार आहेत बरं का. तुम्हाला सरळ सांगते, याच्यामध्ये वगैरे काही माझ्या मुलांना इंटरेस्ट नाही आहे आणि मी पण त्यांना याच्यामध्ये टाकणार नाही आहे. आणि तुम्हाला सांगते, त्या काही ताई होत्या ना, त्यांनी आम्हाला कमेंट केली की तुम्ही विसरल्या. तर तसं नाही आहे ताई, आम्ही विसरलेलं नाही आहे. एवढे कमी व्ह्यू असतानासुद्धा मी व्हिडिओ टाकत होती तुमच्यासाठी. तर मला आवडत पण होतं आणि मी टाकत पण होती. तर तेव्हा एकही कमेंट नाही आली यांची बरं का. आणि अचानक अशी कमेंट करताना, तर तसं काही नाही आहे. ते हे माझ्या भावानेच सगळं खर्च केलेलं आहे. मला पर्सनली खर्च करायची गरजच नाही पडली. जे काही आहे ते आम्ही फक्त कपडे घेतले माझ्या मुलांसाठी आणि बाकी काही आम्ही जास्त काही खर्च नाही. तर आता ना मी रूम चेंज वगैरे करणार होती पाण्याच्या इश्यूमुळे, पण मी आता सध्या ते करणार नाही आहे. तर बघा कसं असतं ना ह्या जगामध्ये, जेव्हा तुम्ही कुणासाठी मदत करता, कुणाची मदत करता तुम्ही नाही का, तेव्हा देव ना आपली मदत करतो. तर असं असतं. तर म्हणून ना मी माझ्या पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे थोडंसं बाजूला ठेवून ना मी त्या चिमणीच्या पिल्लांचा विचार केलेला आहे, त्या फॅमिलीचा विचार केलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की ना, की मी व्हिडिओ पण अपलोड करायला नाही जाऊ शकत विदाऊट गाडी. तर त्याच्यामुळे मी व्हिडिओज नाही टाकलेले आहे. आणि हा जो आता मी व्हिडिओ बनवते, तर ते मी रिक्षाने जाऊन वगैरे नाही काय ॲटोने वगैरे जाऊन मी तो व्हिडिओ अपलोड करेल खास तुमच्यासाठी. तर कसं आहे ना, की आता सध्याचं मी रूम पण चेंज करायचा विचार म्हणजे कॅन्सल केलेला आहे. जोपर्यंत चिमणीचं काही होत नाही का, म्हणजे ते पिल्ली जोपर्यंत ती पिल्ली मोठी नाही होत आणि स्वतः सर्वाईव्ह नाही करत नाही का, तोपर्यंत आता मी ते हलवू पण नाही शकत. मी काहीच नाही करू शकत ना. आणि मला ते बिलकुल आवडत पण नाही असं कुणाला आपल्यामुळे त्रास व्हायला पाहिजे नाही का. तुम्हाला माहीतच आहे, मला प्राण्यांशी म्हणजे खूप अशी जवळीक आहे. मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे. तर म्हणून ना मी रूम पण चेंज करायचं कॅन्सल केलं आहे बरं का, खास त्यांच्यासाठी, खास त्या चिमण्यांच्या फॅमिलीसाठी. कसं आहे ना ताई, आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेल. तर असं काही नाही, गैरसमज करून घेऊ नका तुम्ही की मी तुम्हाला विसरली, आपल्या वायटी फॅमिलीला विसरली. तर ते ना मी कधीच विसरू नाही शकत बरं का. कारण जेव्हा आम्ही प्रॉब्लेममध्ये होतो ना, तेव्हा आम्हाला ह्याच वायटी फॅमिलीने मदत केलेली आहे. तर ते मी कधीच नाही विसरू शकत आहे आयुष्यामध्ये नाही का.
तर असं काही नसतं की मी दुसऱ्यांसारखी आहेच नाही की पैसा आला तर ते खूप उधळणार, खूप उधळपट्टी करणार आणि आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांना विसरणार, तर ते मी नाही आहे. तर सध्या ना माझ्या मुलांची ट्रीटमेंट सुरू आहे बरं का, आणि आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.